आहे तो माणूस? दीक्षित, आम्ही विचारतोय, कोण आहे तो माणूस? कोणी तुमच्यावर दबाव आणलाय? गोवर्धन प्रभू. दीक्षित, तुम्ही काय बोलताय? गोवर्धन असं का करते? साधी सरळ गोष्ट आहे पद्माकर साहेब. गोवर्धन प्रभूंची मुलगी तुमची सून आहे आणि या नव्या विलप्रमाणे सर्वात जास्त फायदा तुमचा, पर्यायाने तुमच्या कुटुंबाचा झालेला आहे. दीक्षित, ऐकून तर घ्या मी काय बोलतोय ते. जुनं विल कायम ठेवायचा इरादा जसा महासाहेबांनी माझ्याकडे बोलून दाखवला, तसा गोवर्धन प्रभूंकडेही बोलून दाखवलाच असणार. ते शक्य आहे, कारण मानचा गोवर्धनवर पूर्ण विश्वास होता. पण गोवर्धननी त्याचाच गैरफायदा घेतला. मृत्यूपत्र वाचायच्या आधी त्याने मला फोन केला, ते माझ्या घरी आले आणि नवीन मृत्यूपत्र वाचायला त्यांनी मला भाग पाडलं. तसा दबाव आणला त्याने माझ्यावर. नाही दीक्षित, आम्ही तुमच्या या बोलण्यावर विश्वास ठेवूच शकत नाही. अगदी बरोबर. गोवर्धननी आजपर्यंत मानबरोबर ज्या निष्ठेने काम केलंय त्यावरून ते असं करणं कदापि शक्य नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय तुमच्यावर गोवर्धननी दबाव आणला. हे कसं शक्य आहे? गोवर्धन तुमच्यावर दबाव कसा आणू शकतील? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. इतकंच सांगतो की प्रत्येक माणसाचे काही वीक पॉइंट्स असतात, त्यामुळे त्याचा नाईलाज होत असतो. माझंही तसंच झालं. नाही असेल नाही, म्हणजे असं असू शकेल, पण गोवर्धनच्या बाबतीत असं होणं शक्यच नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्यावर दबाव नक्की कोणी आणला? मी खरंच सांगतो, हे काम गोवर्धन प्रभूंचंच आहे. आज न उद्या तुम्हाला हे पटेलच. तेव्हा बोलू आपण. ही मासाहेबांच्या पहिल्या वेलची कॉपी. वाव, थँक्यू. हे आज रात्री जेवायला बाहेर जाऊया. ज्योती, काय ग, काय झालं तुला? रागवलीस माझ्यावर? ज्योती,
कालच्या ड्रिंक्समुळे रागवली असशील. आय एम सॉरी. खरंच. ज्योती, कसं असतं ना, काल माझी एका बिझनेस क्लायंट बरोबर मीटिंग होती. अशा वेळेला एखाद दुसरं ड्रिंक घ्यावं लागतं ग. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नाही, त्यामुळे काहीच नाही. मग आपण वेगळे राहूया. आय मीन वेगळे होऊया. ज्योती, काय ग, असं काय वेड्यासारखं बोलतेस? अगं असं काय झालंय? कसं आहे माहिती आहे, हे ड्रिंक्स, बिझनेस मीटिंग्स, ह्या सगळ्याची सवय मला. ह्यात नवीन काही नाही आहे, लहानपणापासून बघते. आणि एखाद दिवशी एखाद दुसरं ड्रिंक जर जास्त झालं तर माणसाचा स्वतःचा कंट्रोल जातो, हेही माहिती आहे. माणूस खरं बोलून टाकतो. म्हणजे त्याच्या सबकॉन्शियसमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या नकळत बाहेर पडतात. म्हणजे मी काही काहीच आठवत नाही तुला? काल तू किती नशेत होतास. त्या नशेत तू काय बोललायस? काहीच नाही. तू काल झोपेत मुक्ताला हाक मारत होतास. आय थिंक दिस इज क्वाईट इन्सल्टिंग फॉर मी. सो हा लपंडाव आपण थांबवूया. आय मीन एकमेकांना वेळ देण्याचं हे जे आपण नाटक करतोय ते थांबवूया. आपण वेगळेच होऊया ना. तूही सुटशील आणि मीही. ताई, चहा आणतेस ना? अरे बाबा, नाश्ता चहा दोन्ही गरमागरम तयार आहे एकदम. नाही, मला खायला नको, नुसतं चहा पाहिजे. अरे नाश्ता मी आणलाय. अरे भाई, आहे बसा. गोवर्धनला आज नाश्ता नाही करायचाय. आणलंय काय तिथं बघू ना. उडप्याकडे कधीही न मिळणारा अत्यंत दुर्मिळ असं पदार्थ आणलाय. इडली आणली. अरे लवले, मला अतिशय आवडते. चल फ्रेंड्स घेऊन मी इडली खातो. बोला काय मग?
तू म्हणे अमृत डेअरीमध्ये पुन्हा कामाला जायला सुरुवात केलीस. आता कोणी आंधळा बहिरा माणूस ओळखू शकेल. तर वागणं म्हणजे कसं आता, म्हणजे वागणं, दिसणं, बोलणं एकदम उत्साह चार्ज एकदम. येस येस येस, मलाही जाणवतोय तो फरक. काय तुझं शूटिंग सुरू झालं का नाही? काय म्हणतो लिखाणाचा अनुभव? खरं सांगू, घाबरवून टाकणार आहे. म्हणजे अरे म्हणजे मी स्क्रिप्ट लिहिलंय, पण पडद्यावरती शेवटी काय दिसणार आहे कोणास ठाऊक. ऐनवेळी सेटवरती त्या स्क्रिप्टमध्ये किती पाणी घेतलंय कोणास ठाऊक. खरं सांगतो, सहन करणं कठीण आहे हे सगळं. मला एक वेगळी शंका यायला लागली. म्हणजे पडद्यावरती माझं नाव दिसेल, पण मी लिहिलेलं स्क्रिप्ट दिसणार आहे का? खरं सांगू, अनिरुद्ध गेले काही दिवसाचा अनुभव मला असं सांगतो की परिस्थिती माणसाला नाचवत असते. परिस्थितीच का, आजूबाजूची माणसं सुद्धा नाचवतात आपल्याला. अर्थात आपण तडजोड किती करायची हे शेवटी आपण ठरवायचंय. यू आर राईट. काय इडली कुठे आहे? थर्मास दे. थर्मस मी कुठं आणलंय? अरे चहा नाही आणलास तू? मला वाटलं याला उडप्याकडचा चहा पण प्यायचा असेल आज. आणते इडल्या. बाबा बोलावलं? हां, अरे बरं झालं तू आलास ते. हे बघ, म्हणजे माझ्या मनात एक कल्पना आली आहे. बघ तू काय आहे ते. त्या दिवशी तू मला विचारलंस ना की मी काय काम करू, म्हणजे तू काय काम करायचं, त्या संदर्भातले कल्पना अशी, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारता येतील. हा विचार कर. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? हो बाबा. कामाला लाग. येस. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाबा किती बदलला तो तुम्ही. आशिष, परिस्थिती माणसाला साप बदलून टाकते आणि माझ्याही बाबतीत तसंच घडलेलं आहे. तुला माहिती आहे. एनिवे, गुड लक. येस थँक्यू. मला बोलवलं तुम्ही? होय. काही प्लॅन्टमध्ये प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम आपल्या घरचा आहे. बोला ना. गोवर्धन, काल आपल्याकडे ॲडव्होकेट दीक्षित आले होते. बरं मग? त्यांनी एक विचित्र गोष्ट सांगितली. काय विचित्र गोष्ट? विचित्र म्हणजे त्यांनी चक्क एक बॉम्बच टाकला. पण म्हणजे काय? म्हणजे तर एकंदरीत हे असं चित्र होतं.
तर हे असं चित्र उभं केलं गेलंय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माना पहिलंच बिल कायम करायचं होतं, पण त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणला म्हणून त्यांना दुसरं बिल वाचावं लागलं. असा दबाव कोण आणणार? हा असा दबाव आणणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही, गोवर्धन प्रभू. मी? पण नॉनसेन्स. हे असले हास्यास्पद आरोप ज्यांनी माझ्यावर केले त्याच्या बुद्धीची दया येते म्हणा. आम्हाला सुद्धा त्या व्यक्तीचं नाव घ्यायला लाज वाटते. मेघना, यू सेड इट. आत्ताच तुम्ही मला सांगितलं की मासाहेबांचं विल तुमच्या सगळ्यांसमोर वाचले गेले. दिवाकरला मासाहेबांनी विलमधून बेदखल केले हेही तुम्ही मला सांगितलं. नॅचरली मेघनाबाई गप्प बसणार नाहीत. ते कोणाला तरी पकडणार, स्वतःचा स्वार्थ साधणार, आणि माझ्याशिवाय दुसरं चांगलं टार्गेट त्यांच्यासमोर कोण आहे? सो व्हॉट नेक्स्ट? मला असं वाटतं साहेब आपण शांत राहा. म्हणजे असं की तुरंत पण शांत राहायचं. काय मासाहेबांचं शेवटचं बिल जर तिला खोटं ठरवायचं असेल, एक तर तिला कोर्टात जावं लागेल किंवा पोलिसांकडे तक्रार करावी लागेल. करू देत ना, आपण दुर्लक्ष केलं जास्त चांगलं. बरं, दुर्लक्ष करण्यामध्ये आपलं नुकसान काही नाही. ती केवळ पोकळ धमक्या देऊन तुमच्याकडनं काहीतरी उकळण्याचा प्रयत्न करते. पोलिसांमध्ये फ्रॉड केस करणं किंवा कोर्टात जाणं याचे काय परिणाम आहेत हे तिला पक्क माहिती. तेवढी ती हुशार आहे. आपल्या दृष्टीनं महत्वाचं एवढंच आहे, कंपनीचं काम. तिच्या या पोकळ धमक्यांना न घाबरता आपण ती इमानी इतबारी करत राहायचं. दॅट्स ऑल. गोवर्धन, थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली कालपासून खूप टेन्स्ड होतो आम्ही. कधी एकदा तुमच्याशी हे सगळं बोलू असं झालं होतं. नाव आय एम रिलॅक्स्ड. थँक्यू. सागर, तू काय ते पौर्णिमा बेंद्रेला कामावरनं काढून टाकलेस? हो. नाही, ठीक आहे, पण मला वाटतं कुणालाही कामावरनं काढण्याआधी तुम्हाला किमान कन्सल्ट करावंस. ना राकेश, तुझं बरोबर आहे, पण तिला काढणं गरजेचं होतं. तिचं ऑफिसच्या कामामध्ये किती लक्ष असतं आणि इतर गोष्टींमध्ये किती लक्ष असतं हे तुला माहीत नाही. एनिवे, मला आता एका मीटिंगला जायचं आहे. आपण नंतर बोलू. सागर, पैसे तयार ठेव, मी येतोय. कोण बोलतोय आणि कसले पैसे? हॅलो हॅलो. कोण असेल? सागरकडे कसले पैसे मागतो? याचा आवाज देखील ओळखीचा वाटतोय. काहीतरी गडबड आहे.